नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता आज आपण स्लरी कशी बनवायची. आता दिवसभरात आपल्या जेवढ्या शेतकरी बांधवांना स्लरीची किट पोहोचवते, प्रत्येकाचा पहिला प्रश्न, पहिला फोन येतो, की सर स्लरी कशी बनवायची. तर आता आपण इथं एक प्रात्यक्षिकच करून दाखवतो, की स्लरी कशा पद्धतीने बनवायची. म्हणजे याच्यानंतर आपल्याला ग्रुपवर वेळोवेळी टाकलं जाईल. त्याच्यामुळे स्लरी बनवताना कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही. तर आता पहिले ही आहे रॉयल न्यूट्रिएंट स्लरीची कॉम्बो किट. ओके. आता याच्यात आपल्याला 100 लिटर द्रावण बनवायचं आहे. तर थोडासा आहे. आता आज आपण हे किट बनवतोय. तर शेतकऱ्याचं नाव जे आहे प्रकाश ढाले, बासंबा, राहणार बासंबा, तालुका जिल्हा हिंगोली. तर आज या ठिकाणी आपण हे किट बनवण्यासाठी आलोय. तर किट मध्ये सर्वात प्रथम जे प्रॉडक्ट काढणार आहे आपण, तर जी लिक्विडची एक बॉटल येते मॅजिक ड्रॉप म्हणून. तर पहिले आपण ती बॉटल, जे आता ह्यात आपण 100 लिटर पाणी घेतलंय. आता या 100 लिटर पाण्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला नाही डायरेक्ट फोडा ना. सगळ्यात पहिलं आपण टाकणार आहे जे लिक्विड दिलंय आपण त्यामध्ये अर्धा लिटर. तर हे लिक्विड पहिलं आपल्याला या 100 लिटर पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता ही 100 लिटर जे आपण तयार करतोय, तर याच्यामध्ये 1 एकरचे आपण 10 डोस करणार आहे. तर प्रत्येक 10 ते 15 दिवसातून एकदा आपण 1 एकर साठी यातलं 10 लिटर द्रावण घेतोय आणि ड्रीपद्वारे सोडतोय. आता हे आपण कुठल्याही खतासोबत देऊ शकतो, जीवाणूंसोबत देऊ शकतो, किंवा कुठलंही कीटकनाशक, बुरशीनाशक जर आपल्याला द्यायचं असेल पिकाला जमिनीमधून ड्रीपद्वारे, तर आपण त्यासोबत हे 10 लिटर द्रावण आणि जे काही आपल्याला आणखी आपल्या शेड्यूलनुसार जे सोडायचं असेल ते आपण त्याच्यातून सोडणार आहे. तर असं काही नाही की स्लरी आपल्याला प्लेनच सोडायची आहे किंवा हं? हो हो. हॅलो. फक्त आता एक काळजी घ्यायची आहे, की काही लोकांचं असं फोन आले की आम्ही स्लरी बनवली, ड्रीप मध्ये सोडली आणि ड्रीप मध्ये ती अडकतीये, किंवा आपली जी फिल्टरची जाळी आहे तर त्यामध्ये अडकते. तर एक काय चूक होतीये, आता हे झालं पहिलं प्रॉडक्ट आपलं टाकून झालंय. तर आता याच्यानंतर काही लोक काय करतात, हो ते नंतर टाकू आपण. आता काही लोक काय करताय की आता एक एक पुढं आपण सांगितलं टाकायचा आहे, तर याला काय कुठला क्रम घ्यायचा आहे अशातला काय भाग नाही. जो तुमच्या हातात येईल आता तो पुढा फोडायचा आहे आणि फक्त टाकते वेळी तो टाकताना हळू टाकायचा आहे. आणि फक्त एक माणसाने पाणी जे आहे हे ते एक काठी घ्यायची, बांबू लाकडी काठी, आणि त्याने ते फक्त डवळत राहायचंय. आणि पुढा टाकताना ते एकदम न टाकून देता हळूहळू त्यात सोडत राहायचंय. पहिले सुरुवातीला टाकलं हो. आता हे पहिला प्रोडक्ट आपण टाकलाय कार्बो प्लस. यामध्ये घटक जो आहे, तर यात आहे ऑर्गेनिक कार्बन, की ज्याचं काम आहे की जमिनीत गेल्यानंतर त्या जमिनीमध्ये जेवढे काही जीवाणू आहे त्यांना एनर्जी द्यायचं काम करतो. म्हणजे आपण जे म्हणतोय की स्लरी सोडल्यानंतर आपटेक वाढणार आहे पिकाचा, तर त्याच्यात सगळ्यात मोठा रोल राहणार आहे तो ऑर्गेनिक कार्बनचा. त्याच्यानंतर फुलविक, हा दुसरा प्रॉडक्ट आहे, फ्लोरा म्हणून येतं. यात फुलविक आणि काही विटॅमिन्स आणि हार्मोन्स आपण यात वापरलेले. हे पण त्याच पद्धतीने एकदम हळूहळू हळूहळू टाकत राहायचं आणि काठीने डवळत राहायचंय. आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं आलं की सगळं टाकलं आणि डवळलं, तर याच्याने काय होतंय की आपण प्रत्येक प्रॉडक्ट टाकत असताना तो पाण्यात पूर्ण विरघळतो. म्हणजे जो प्रॉब्लेम येतोय काही ठिकाणी की ड्रीप मध्ये अडकलं किंवा फिल्टरच्या जाळीला अडकलं, तर असा कुठलाही काही प्रॉब्लेम आपल्याला तिथं राहणार नाही जर डवळत राहिलं आपण तर. आता हे ह्युमिक, हे पोटॅशियम ह्युमिक ब्लॅक गोल्ड नावाने येतं आपलं. जसं की आता याचा फायदा सगळ्यांनाच माहिती आहे की पांढऱ्या मुळीसाठी आणि जमिनीचा पोत सुधारवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा याचा फायदा काय आहे, की जेव्हा ह्युमिक आपल्या जमिनीत जात आहे तर यानं जमिनीचा पोत सुधारतोय आणि पांढरी मुळी तो वाढते, हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यातनं.
आता हे सिलिकॉन चौथा प्रॉडक्ट आहे आपला ग्रीन सिलिकॉन. याच्याने जे पीक ताण येतो, यावर्षी जे बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी झाल्यामुळं मग हळद असेल, अद्रक असेल, जो ताण आलाय पिकांना, तर सिलिकॉनमुळं पिकाचा ताण कमी होतो. आणि दुसरं की ज्या शिरा आहे त्याच्या कणखर बांधतात पेशीभित्तिका, तर त्याच्याने रोगाचा अटॅक वगैरे त्याचा कमी असतो. आता ही अॅमिनो पावडर आहे, 80% पावडर आहे ही, 80% अॅमिनो. हा आपला पाचवा प्रॉडक्ट. तर आता स्लरी सोडल्यानंतर जी ग्रीनरी येते, झाडाची वाढ होतीये, तर सगळ्यात महत्वाचं प्रकाश संश्लेषण क्रिया जी आहे, तर ती अॅमिनोमुळं जास्त सुधारते पिकामध्ये. त्यामुळे आपण याच्यात अॅमिनोचा पण वापर करतोय. आता यात जरी आपण प्रत्येक कंटेंट सांगतोय, तर त्याचबरोबर प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये आपण असे काही आणखी कंटेंट वापरलेले की जेणेकरून ह्याचा स्लरीचा रिझल्ट जो दिसतोय, त्यासाठी आपण त्यात आणखी पण काही कंटेंट वापरलेले. पण तुम्हाला मी फक्त जे मुख्य कंटेंट आहे त्यातले ते सांगतोय आता. आणि हे सीवीड एक्स्ट्रॅक्ट, म्हणजे थोडक्यात आपलं ओशन पॉवर नावाने जे येतं, तर सीवीड एक्स्ट्रॅक्ट. हळूहळू हळू. आता ही स्लरी तयार झाली आपली 100 लिटर. आपण यात 100 लिटर पाणी घेतलं आणि 6.5 किलोची आता ही किट टाकली. आता हे टोटल द्रावण तयार झालंय आपलं 105 ते 6 लिटर तयार झाले. आता आपण पहिल्या याला काय सांगतो की पहिला डोस देते वेळी, जेव्हा आपण आता स्लरी तयार झाली, आपण 2 दिवस ठेवली, तर पहिला डोस देताना आपण काय सांगतोय की फर्स्ट टाइम हे जे आहे आपलं बायोन्यूट्रिआर म्हणून हे मायक्रोराइज आहे, तर हे आपण 100 ग्रॅम एकरी द्यायला सांगतो. आणि रॉयल न्यूट्रिआर, रॉयल बायो एनपीके म्हणून जे आहे, तर नत्र स्फुरत पालाश विरघळवणारी जीवाणू यात आहे आणि यात मायक्रोराइज आहे. तर पहिला डोस जर द्यायचा असेल 1 एकरसाठी, तर आपल्याला हे 1 लिटर आणि हे 100 ग्रॅम घ्यायचंय त्यात, हो एकरी, आणि हे 15 लिटर स्लरी टाकायची. हा पहिला डोस झाला 1 एकरसाठी. आणि तिथून पुढं आपल्याला यातलं 10-10 लिटर आपल्याला 15-20 दिवसातून एकदा द्यायचंय. बरोबर. आता मागच्या वर्षी हा प्रॉडक्ट नव्हता आपला. आता तुम्ही मागच्या किती वर्षापासून आपली स्लरी चालू इथं? मी मागच्या 5 ते 6 वर्षापासून वापरतो. बरोबर. आपण कोणत्या कोणत्या पिकांना वापरले आतापर्यंत? मी कापूस, हळद, सोयाबीनला पण ड्रेसिंग केली. सोयाबीनला पण. सोयाबीनला. ओके. तर आता हळदीमध्ये आपल्याला जी वाढ असेल, फुटवा असेल, ही दिल्यानंतर काय किती फरक दिसतो, काय होतंय, काय म्हणजे तुमचे अनुभव? आता प्रत्येक शेतकऱ्याचे अनुभव वेगळे, पण आता तुमच्या तिथं आपण स्लरीचा हा व्हिडिओ बनवलाय लोकांसाठी, तर तुमचे अनुभव काय आले स्लरीचे? कोणत्या कोणत्या पिकात काय अनुभव आले? एकच नंबर. सगळं पीक दरवर्षी दुसऱ्याच्या उत्पन्नापेक्षा आपलं उत्पन्न 5 क्विंटल, 4 क्विंटल, 7 क्विंटलला एक्स्ट्रा लोकांपेक्षा जास्त आहे. आणि पिकाची क्वालिटी वेगळी, पिकाचा कलर वेगळा, लोक पाहिले तिला आपल्या शेतात. कापूस पण तसाच आहे. मी पहिले एका सीझन मध्ये 10 क्विंटल काढून कापूस मोकळा करत असतो दरवर्षी. पहिल्या वेळेस पहिल्या वेळेस. अच्छा. आणि दुसरा विषय असा आहे की ही जी बनवलेली आपण स्लरी, ही आपण खालून तर देतो एकरी 10 लिटर, पण पण 200 हा, जेव्हा कोणत्या पिकाला तुम्हाला टॉनिक म्हणून एखादी फवारणी करायची, मग तुमची सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल, हळद असेल किंवा भाजीपाला असेल, तर त्या पिकांमध्ये जेव्हा तुम्ही कीटकनाशक, बुरशीनाशक घेताय एखाद्या फवारणीला, तर त्यामध्ये ही जी 100 लिटर बनवलेली, ही 200 मिली प्रति 15 लिटर पंपासाठी वापरायची. तर याच्यातनं ही वापरल्यामुळे तुम्हाला जो आगाऊचा खर्च आहे टॉनिक साठीचा, तो करायची गरज. आपण मागच्या वर्षी सोयाबीनला वापरली होती, तुम्ही कुठलं टॉनिक वापरलं परत वाढीसाठी? तर हे काय नुसतं आपल्याला आपल्यासारखं बरेच आहे, म्हणजे नवीन आले तर अँबिशन अँबिशन सारखे ते घेत नाही आपण, हे असल्यावर याची गरज नाही. तर आता हे वापरल्यानंतर तुमचा पहिली गोष्ट की प्रति ड्रिचिंग किंवा प्रति आळवणी खर्च हा फक्त 300 रुपये. म्हणजे तुमचे या एका किट मध्ये 10 डोस होणार आहे आणि एका आळवणीचा खर्च हा फक्त 300 ते 350 रुपये खर्च येणार आहे तुम्हाला, यापेक्षा जास्त.
म्हणजे एवढ्या स्वस्तामध्ये कुठलीही ड्रिचिंग तुम्हाला मिळत नाही. आणि शेतकऱ्यांना माझं एक म्हणणं आहे की तुम्ही फर्स्ट टाइम ज्याला फक्त अनुभव घ्यायचा असेल तर सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही स्लरीचा वापर करूच नका. फक्त 1 एकर क्षेत्र निवडा, ज्याचं जास्त क्षेत्र असेल. ज्याचं कमी असेल त्यांनी अर्धाच एकर करा, ज्याचं 1 एकर असेल त्यांनी अर्धाच करा. कारण अर्ध्या एकर साठी पण आपल्याकडे किट आहे. आणि भाजीपाल्यामध्ये ज्याचं 10 गुंठे वगैरे रान असेल तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक छोटी किट आहे. तर मोठी किट जी आहे 1 एकरची ती आपली येते 6.5 किलोची, त्यात 100 लिटर द्रावण तयार होतं. त्याचे 1 एकरला 10 डोस होतात. आता ज्याचं अर्धा एकर क्षेत्र असेल त्याच्यासाठी एक 3.25 किलोची किट येते. त्याच्यात त्या अर्धा एकरचे 10 डोस होतात. आणि ज्याचं आणखी कमी क्षेत्र असेल तर आणखी एक छोटी किट येते 1300 ग्रॅमची. तिच्यामध्ये आपल्याला 20 लिटर द्रावण बनवायचं आहे. आणि 10 एकर जर क्षेत्र असेल तर त्याचे जवळपास 8 डोस होतील. 10 गुंठ्यावाले. हो, 10 गुंठ्याचे. तर या पद्धतीने आपण एकदम छोट्या शेतकऱ्यासाठी पण उपलब्ध आहे आणि मोठ्या शेतकऱ्या पण. आणि याच्यापेक्षा ज्या मोठ्या किट आहे मग त्या 200 लिटर 500 लिटर वाल्या ज्या किट आहे त्या वेगळ्या आहे समजा. पण जी रेग्युलर चालणारी आहे ती 1 एकरची किट आहे. 2 एकर क्षेत्र असेल, एक किट घेतली, आता सुरू केलं, त्याचे रिझल्ट बघितले आणि त्याच्यानंतर पुढची घेतली तरी चालते. असं काही नाही की 4 एकर वाल्याला एकदाच सगळ्या 4 किट घेतल्या पाहिजे. तर एक घेऊन रिझल्ट बघितले तरी ते सफिशियंट आहे. आणि ते रिझल्ट बघितल्यानंतर मग मोठ्या किटची ऑर्डर देऊ शकतो. आणि आता स्क्रीनवर जो नंबर दिसतोय आपल्याला आणखी याच्या व्यतिरिक्त आता आपण जवळपास स्लरी कशी बनवायची हे तर सगळं सांगितलंच आहे. पण तरी जर आणखी काही शंका असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये पण नंबर आहे, तिथं तुम्ही कॉल करू शकता किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. आणि काही जर आणखी शंका राहिली असेल तर आपण त्यावर फोनवर चर्चा करू.